नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चौफेर मराठी आपल्या चालू घडामोडीच्या सिरीजमध्ये। आज आपण 20 फेब्रुवारी 2025च्या चालू घडामोडी पाहणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब करा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नाला। प्रश्न क्रमांक पहिला, नवी दिल्ली येथे आदि महोत्सव 2025चे उद्घाटन कोणी केले? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, भारताच्या समृद्ध आदिवासी वारशाचा उत्सव साजरा करणारा आदि महोत्सव 2025 16 ते 24 फेब्रुवारी 2025 दरम्यान नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम येथे आयोजित केला जाईल। आदिवासी व्यवहार मंत्रालयाच्या अंतर्गत ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्हलपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया लिमिटेड ट्रायफेडद्वारे आयोजित हा कार्यक्रम भारतातील आदिवासी समुदायाची चैतन्यशील संस्कृती, वारसा आणि आर्थिक क्षमता प्रदर्शित करेल। प्रश्न क्रमांक दुसरा, पंतप्रधान योग पुरस्कार 2025चे आयोजन कोणते मंत्रालय करत आहे? आयुष मंत्रालय। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, आयुष मंत्रालयाने 2025च्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या आवृत्तीसाठी प्रतिष्ठित पंतप्रधान योग पुरस्कारासाठी नामांकने अधिकृतपणे उघडली आहेत। हे पुरस्कार भारतात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर योगाच्या प्रचार आणि विकासात महत्त्वपूर्ण आणि शाश्वत योगदान देणाऱ्या उत्कृष्ट व्यक्ती आणि संस्थांना ओळखतात। प्रश्न क्रमांक तिसरा, भारताचे 26वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? ज्ञानेश कुमार यांची। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, 17 फेब्रुवारी 2025 रोजी भारताचे निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची कायदा मंत्रालयाने अधिकृतपणे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती केली आहे। ज्ञानेश कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यानंतर सर्वात वरिष्ठ निवडणूक आयुक्त होते। त्यांचा कार्यकाळ 26 जानेवारी 2029 पर्यंत राहील। प्रश्न क्रमांक चौथा, स्थानिक राज्य प्रदर्शनात कोण शीर्षस्थानी आहे? कर्नाटक। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, कर्नाटकने 2024 स्थानिक प्रशासन प्रदर्शन स्थानिक प्रशासन कार्यप्रदर्शन निर्देशांकमध्ये शीर्षस्थान प्राप्त केले आहे, जो राज्याची वाढ आणि विकासामध्ये एक महत्त्वपूर्ण उपलब्धी आहे। प्रश्न क्रमांक पाचवा, NTPCने जललवचिकतेसाठी कोणता पुरस्कार जिंकला? फॉरवर्ड फास्टर सस्टेनेबिलिटी पुरस्कार 2025। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, भारतातील सर्वात मोठी एकात्मिक वीज कंपनी असलेल्या NTPC लिमिटेडला वॉटर रेझिलियन्स श्रेणीतील फॉरवर्ड फास्टर सस्टेनेबिलिटी पुरस्कार 2025ने सन्मानित करण्यात आले आहे। 13 फेब्रुवारी रोजी चेन्नई येथे UN ग्लोबल कॉम्पॅक्ट नेटवर्क इंडिया द्वारे आयोजित समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला। प्रश्न क्रमांक 6, कोणता देश भारताकडून $200 मिलियन आकाश मिसाईल प्रणाली खरेदी करणार आहे? फिलिपिन्स। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, भारत यावर्षी फिलिपिन्सला $200 दशलक्ष जास्त किमतीची कमी पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकण्याची योजना आहे। चीनसोबतच्या वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा दोन्ही देशांमधील दुसरा मोठा संरक्षण करार असेल। प्रश्न क्रमांक 7, कोण ऑडिओ स्टोरी प्लॅटफॉर्म वेल्वेटमध्ये सहसंस्थापक म्हणून सामील झाले? पंकज त्रिपाठी। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, पंकज त्रिपाठी हे स्त्री 2, गँग्स ऑफ वासेपूर आणि बरेली की बर्फी फिल्मसाठी प्रसिद्ध आहेत, जे की ऑडिओ स्टोरी वेल्वेटचे सहसंस्थापक बनले आहेत, जे ऑक्टोबर 2024 मध्ये लॉन्च झाले। वेल्वेट एक चित्रपट ऑडिओ स्टोरी टेलिंग प्लॅटफॉर्म आहे। प्रश्न क्रमांक 8, आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंबाच्या यादीत कोण आहे? मुकेश अंबानी। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे, ब्लूमबर्गच्या आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंबाच्या यादीत भारतीय कुटुंबे अव्वल स्थानावर आहेत। हे मुकेश अंबानीचे कुटुंब आहे। ब्लूमबर्ग बिलियनियर्स इंडेक्सनुसार आशियातील सर्वात श्रीमंत कुटुंबाच्या यादीत अव्वल स्थानावर असलेले रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांची संपत्ती $90.5 अब्ज आहे। प्रश्न क्रमांक 9, जागतिक पर्यटन लवचिकता दिन कधी साजरा केला जातो? 17 फेब्रुवारी। इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत, जागतिक पर्यटन लवचिकता दिन दरवर्षी 17 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो। पर्यटन क्षेत्राच्या लवचिकता आणि अनुकूलतेचे स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। संकटे आणि आपत्तींना तोंड देणे आणि त्यावर मात करणे, त्याचे परिणाम कमी करणे आणि क्षेत्राला बळकट करणे। लवचिक पर्यटन म्हणजे पर्यटनाच्या क्षेत्रातील लवचिकतेमुळे पर्यटन स्थळे आणि व्यवसाय संकटे आणि आपत्तीमधून अधिक लवकर सावरू शकतात, त्याची स्पर्धात्मकता आणि दीर्घकालीन शाश्वतता रोखू शकतात। आणि आजचा शेवटचा प्रश्न आहे, प्रश्न क्रमांक 10, 38व्या राष्ट्रीय खेळ 2025 मध्ये पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेमध्ये सुवर्णपदक कोणी जिंकला?
सचिन यादव इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे. उत्तर प्रदेशच्या सचिन यादवने भालाफेकीत आपली प्रगती सुरू ठेवत देहरादून येथे झालेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. 25 वर्षीय सचिन यादवने डेहराडूनच्या महाराणा प्रताप स्पोर्ट्स कॉलेजमध्ये झालेल्या 9 जणांच्या अंतिम फेरीत रोहित यादव आणि शिवपाल सिंग यांच्याकडून झालेल्या तीव्र स्पर्धेला मागे टाकत 84.39 मीटरच्या प्रयत्नाने जिंकत आपल्या वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीत सुधारणा केली. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.